धन्यवाद अण्णा. ऍक्च्युली अण्णांनी संक्षिप्त त्यांना इच्छा खूप होती. म्हणजे हा खूप खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या कदम परिवारातले बरेचशी मुलं आज परदेशात स्थायिक आहेत आणि सर्व व्यवसायात आज सर्व संपन्न आहेत आणि आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्हीच त्यांना थोडंसं आवडतं घ्यायला सांगितलं होतं. अण्णांकडे खूप सारं बोलण्यासारखं होतं आणि खरंच आम्हाला लाभलेले सगळे सोयरे संबंध हे खूप आम्ही भाग्यवान आहोत की अशी लोक आम्ही आमच्या सान्निध्यात आहेत. धन्यवाद. आता आपण नाना काकींचे मनोगत सांगणार आहोत. नाना काकींचे मनोगत त्यांच्या मुली व्यक्त करणार आहेत. नंतर आणि त्याच्यानंतर असं आहे की आता खूप उशीर झालेला आहे, आपल्याला जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे. हॉलचं लिमिट पण आहे, आपल्याला 3 वाजेपर्यंत हॉल द्यायचा आहे. दुसरा एक कार्यक्रम आहे संध्याकाळी, त्यामुळे थोडासा कार्यक्रम आपण आवर्त घेणार आहोत. याच्यानंतर केक कापण्याचा कार्यक्रम होईल मुलांसाठी आणि मग एकीकडे जेवण सुरुवात करू आणि मग बाकीच्यांचे मनोगत होत राहतील. कृपया करून कारण वाईट वाटून घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे. आपण सगळ्यांचं मनोगत घेणार आहोत, पण जे मेन कार्यक्रम आहे ते आधी उरकून घेऊया. नाना काकीचं मनोगत आधी महत्वाचं आहे, ते करूया. मग केक कापण्याचा कार्यक्रम होईल, एकीकडे आपलं जेवण सुरुवात होईल आणि मग बाकीच्यांचे मनोगत इथे सारखे चालू राहतील. त्याच्यापूर्वी आम्ही ऍक्च्युली कोणाकडूनही भेट वस्तू घेणार नाही असं सांगितलंय, पण आमच्या आत्या म्हणजे 6 भावांमध्ये एकच बहीण आहे, त्यांची खूप इच्छा आहे आणि ती आम्हाला नाकारता आली नाही. त्यांच्या इच्छेखातर त्यांना काही नाना काकींना सदिच्छा भेट द्यायची आहे, ती एकदा देऊन घेऊया. आता मी इथे मम्मीचे मनोगत व्यक्त करत आहे. सुनंदा साळवी म्हणजे तुम्ही तुमच्या सगळ्यांची काकी. खरं तर मी साळवींच्या घरचे शेंडेफळ. वयाच्या 19व्या वर्षी लग्न करून कदमांच्या परिवारात आले. लग्न केले तेव्हा वयाने खूप लहान होते, पण या सर्व परिवाराने मला खूप छान सांभाळून घेतले. आई वडिलांच्या पश्चात माझा भाऊ आणि वहिनींनी माझे माहेरघर कधी हरवू दिले नाही. आज या प्रसंगी त्यांची मला खूप आठवण होते. नानांबद्दल मी काय बोलू, त्यांनी तर मला नेहमी समजून घेतले. गेली 41 वर्ष आम्ही खूप छान सुखाचा संसार करत आहोत. यापुढेही अशीच साथ नानांची राहू दे ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि अजून एक सांगू इच्छिते, हा समोर बसला परिवारच माझे विश्व आहे आणि या विश्वात मी खूप खुश आहे. खूप खूप धन्यवाद. हे काकींचं मनोगत होतं जे धनश्रीने आता बोलून दाखवलं. आता नानांचं मनोगत दीपाली सादर करत आहे. नमस्कार. हा आवाज जरी माझा असला तरी त्यामागचे शब्द, भावना, कृतज्ञता नानांनी व्यक्त केली आहे. श्री स्वामी समर्थ. प्रथमतः गेली 70 वर्ष ज्यांनी माझा श्वास अखंडित चालू ठेवला त्या माझ्या ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराजांची कृतज्ञता व्यक्त करतो. निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझं क्षीण देऊ हृदयी वससी परिणच दिससी, कैसे तुम्हा पाहू. तुमची कृपादृष्टी माझ्यावर सदैव राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. यानंतर माझे गुरु ब्रह्मभूत परमपूजनीय गुरुवर्य अण्णा म्हस्के यांचा मी कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांनी मला प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा हे सांगितले. त्यासाठी त्यांनी मला 2 मंत्र दिले. पहिला म्हणजे हात से काम करो स्वामी समर्थ का ध्यान धरो, आणि दुसरा मंत्र स्वामी समर्थ रठोरे भाई दिन दिन बढत सवाई. तिसरे आभार माझ्या आई वडिलांना. वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. वडिलांचा सहवास मला फारसा काही लाभला नाही, पण माझ्या आईने मात्र माझ्यावर भरभरून प्रेम केले. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि सदैव राहो. यानंतर माझी पत्नी अर्धांगिनी सुनंदा हिचे मी आभार मानतो. माझे मोठे बंधू अण्णा यांनी परिवार एकत्र राहण्यासाठी, परिवाराच्या उत्कर्षासाठी खूप कष्ट घेतले. त्यासाठी वेळप्रसंगी त्यांच्या आरोग्याकडे, संसाराकडे दुर्लक्ष केले हे मी पाहिले आहे. आणि म्हणूनच लग्नाच्या 3ऱ्या दिवशी आणि योगायोगाने म्हणजेच 41 वर्षापूर्वी याच दिवशी मी तिला सांगितले होते, अण्णांच्या सर्व मुलामुलींची लग्न होईपर्यंत आपण वेगळे व्हायचे नाही, त्यांना साथ द्यायची. आणि तो शब्द तिने पूर्णपणे पाळला. तिच्यामुळे मी माझे कर्तव्य पूर्ण करू शकलो, त्याचे मला समाधान आहे, आनंद आहे. त्यानंतर माझी मोठी वहिनी, जिच्या सहवासात मी
22 वर्ष होतो. आईप्रमाणे जिने माझे संगोपन केले, म्हणाल तर जिने मला चड्डी घालायला शिकवले. 22 वर्षानंतर मी अण्णांच्या बरोबर अंबरनाथला आलो आणि माझ्या व्यवसायात रमून गेलो. मला खेद आहे, मी तिच्यासाठी कधी काही केले नाही. ती म्हणू शकली असती की मी तुला लहानाचा मोठा केला, पण तू माझ्यासाठी काय केलं, आणि ते योग्य पण होते. पण वहिनीने कधीच म्हटले नाही. उलट जेव्हा केव्हा अंबरनाथला दवाखान्यात जाण्यासाठी येत असे, ती आठवणीने माझ्यासाठी भाजी भाकरी घेऊन यायची. त्या भाजी भाकरीचे प्रेम आजही मला आठवते. वहिनीकडून हेच शिकलो, कोणासाठी काही केले तरी स्वतःच्या मुखातून कधीही बोलू नको. आज त्या माऊलीला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. मला आठवते, आईच्या 10व्याला कावळा पिंडाला शिवत नव्हता. त्यावेळी माझ्या भावंडांच्या बाबतीत खास करून गोपाळदादा आणि माझी बहीण बाई आईला आश्वासन दिले आणि त्यानंतर कावळा पिंडाला शिवला. तेव्हापासून माझ्या परीने मी नेहमी त्यांच्या सुखदुःखात त्यांना साथ दिली, आधार दिला, विश्वास दिला. आज माझ्या आईला सांगू इच्छितो, आम्ही सर्व मुले सुखात आहोत आणि ज्यांच्यासाठी मी तुला आश्वासन दिले होते ते गोपाळदादा व माझी बहीण बाय त्यांच्या संसारात सुखी आहेत. आई, तुझी इच्छा पूर्ण करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आणि त्याचे मला समाधान आहे. इथे बसलेल्यांपैकी काही जणांना माझे गुण माहीत आहेत, तर काही जणांना माझे दोष. पण इथे एक व्यक्ती अशी आहे, उपस्थित आहे, जिला माझे गुण दोष दोन्ही माहीत आहेत. त्यांनी माझ्या गुणांची कदर केली आणि चुका दाखवून त्या कशा पुन्हा होणार नाहीत हे सांगितले. माझ्या मनातील भरेभुरे विचार त्या व्यक्तीकडे मी पूर्णपणे मोकळे केले. त्यामुळे भरलेल्या मनातून मी मोकळा झालो. आणि तुम्हाला माहित आहे का, जोपर्यंत मन पूर्णपणे मोकळे होत नाही ना, तोपर्यंत माणूस समाधानी होत नाही. माझ्या गुरुजींनी मला आयुष्याच्या पूर्वार्धात प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा हे शिकवले. तर या व्यक्तीने मला आयुष्याच्या उत्तरार्धात परमार्थ करता करता प्रपंच कसा करावा हे शिकवले. तुमचे नाव घेतलेले कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण खरंच मनापासून मी तुमची कृतज्ञता व्यक्त करतो. वयाच्या 70-80व्या वर्षी साधारणतः लोकांचे म्हणणे असते, संसारासाठी मी खूप कष्ट घेतले, रक्ताचे पाणी केले, हाडाची काडी केले. पण मी असे काही म्हणणार नाही, कारण रक्ताचे पाणी केले, हाडाची काडी केले, पण मी असे म्हणेन की मी यातले काहीच केले नाही. तरीही माझा संसार सुखाचा झाला आणि याचे कारण हा माझा परिवार. माझ्याकडे कोणतेही पद, प्रतिष्ठा, पैसा अडका नाही, पण या परिवाराने दिलेले प्रेम, आदर हेच माझ्या समाधानाचे कारण आहे. हा माझा परिवारच माझ्या आयुष्याची जमापुंजी आहे. आजच्या या कार्यक्रमामागची माझी इच्छा इतकीच होती की सर्वांनी एकत्र यावे, आपली नाती अधिक दृढ करावी. खरंच नाती जोडा, नाती टिकवा. आनंद नात्यात आहे. तुम्ही चांगले राहा, नाती चांगलीच आहेत. हाच संदेश पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आम्हा उभयंतावर असलेल्या प्रेमामुळे तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिलात, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. शेवटी इतकेच सांगू इच्छितो, आता आयुष्याच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. आयुष्याच्या संध्याकाळचे 4 वाजले आहेत. 6 वाजता सूर्यास्त होईल. पण या शेवटच्या 2 तासात माझ्या परिवाराचे प्रेम, आदर, सहवास मला लाभो आणि स्वामींच्या भक्तीत मी लीन हो. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. आपण केकची अरेंजमेंट होईपर्यंत काही मनोगतांना सुरुवात करूया. तर एकेकाने येऊन फक्त मनोगत कृपया करून वेळेचं भान ठेवून 2-2 मिनिटातच करायचं आहे. कोणाचं बोलायचं असेल त्यांनी यायचं. 2-2 मिनिटात आपल्या फक्त मनोगत व्यक्त करायचं. मनोगत व्यक्त करणं फार सोपं नसतं. इथे उभं राहून इतर कोणत्याही विषयावरती बोलता येईल, पण मनोगत व्यक्त करताना त्या भावना स्वतःच्या कंट्रोल करणं फार डिफिकल्ट असतं. आणि मला फार वाटत होतं की मी स्टेजवर जाऊन बोलावं, अर्धा तास, पाऊण तास माझे अनुभव मी सांगू शकेल, नानांबरोबरचा सहवास मी बोलू शकेल, पण नाही, मी बोलू शकणार नाही. त्याच्यामुळे मी पूर्वतयारीत आलेली आहे. मी माझं जे काही मनोगत आहे ते अगदी 2 मिनिटात तुमच्यासमोर मांडणार आहे, पण मी रेकॉर्डिंग केलंय, तर कृपया ऐका. ऐकाना माझा नमस्कार.
आणि हे रेकॉर्डिंग मी यासाठी करतेय की मला माहितीये मी स्टेजवरती येऊन बोलू शकणार नाही, कारण मला माझे आसू आवरता येणार नाहीत आणि आधी मी डोळ्यातनं माझ्या पाणी गळगळ येईल, मी पूर्णपणे बोलूच शकणार नाही, व्यक्त होऊ शकणार नाही, म्हणून मी हे रेकॉर्डिंग करते. खरं तर नानांबद्दल 4 शब्द बोलायचे, फार वेळ घ्यायचा नाहीये. मला जेव्हापासून आठवते, अगदी बालपणापासून, साधारण वयाच्या 5 वर्षापासून नाना मला जे आठवतात ते एक हसरे व्यक्तिमत्व म्हणून, सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणूनच. आमच्या सर्वांचे लाडके नाना. आमचं वय 16 जणांचं एक कुटुंब. ओके, आमच्या म्हणजे लहानपणी आम्ही जेव्हा कर्जतला होतो साधारण 16 जण आम्ही एकत्र राहत होतो. म्हणजे अर्थात त्याच्यामध्ये सोनूचा जन्म मात्र थोडा उशिरा अंबरनाथला आल्यानंतर झालेला आहे, त्याच्यामुळे मी 16ला म्हटलं. आई, अण्णा, नंतर आम्ही भावंड, काकी, नाना, दीपाली, शुभांगी, सारिका, आशिष आणि दुकानदादा आणि काकू, असं आमचं हे 16-17 जणांचं कुटुंब होतं. जसे अण्णा तसेच दुकानदादा आणि नाना आम्हाला आहेत. त्यांच्याबद्दलही आम्ही असं म्हणू की तेही आम्हाला त्याच स्थानी आहेत, कारण लहानपणापासून आम्ही एकत्र राहिलो आणि ह्या 3 भावंडांचं प्रेम जणू राम, लक्ष्मण आणि भरत याप्रमाणे आम्ही बघितलेलं आहे. तेवढंच नव्हे तर काकी, काकू आणि आई ह्या देखील एखाद्या बहिणींप्रमाणेच एकत्र राहिलेल्या आहेत आणि त्या आम्ही बघितलेलं आहे त्यांचं एकत्र राहणं. आजही ना ते दिवस आठवले की खूप छान वाटतं की अरे किती छान राहत होत्या आमच्या काकू आणि आई. आणि ह्या तिघीच नव्हे तर इतर काकू देखील, त्यांना एकमेकींची आठवण यायची की म्हणजे जावा असून सुद्धा एवढ्या छान त्या राहायच्या ना, त्याबद्दल आजही प्राऊड फील होतं. तसंच आमच्या भावंडांमधलं पण प्रेम खूप छान, अगदी आपल्या आठवणीत ठेवण्यासारखं असं. माहेरी नाना आम्हाला नेहमीच आई अण्णांच्या प्रमाणे जवळचे वाटतात, म्हणजे नाना आणि काकी इव्हन. सो नानांचा स्वभाव अतिशय मिश्किल म्हणता येईल. मला आठवतंय की अगदी लहानपणीचा एक प्रसंग आहे की नाना कोणतीही गोष्ट सहजतेने आणि हसत खेळत घेत आणि घरातलं वातावरण हसरं हलकं फुलकं ठेवत. म्हणजे खूपसे असे प्रसंग आहेत, पण त्यातला एक आठवतो तो प्रसंग असा की जेवताना एक दिवस त्यांनी मीठ मागितलं माझ्याकडे आणि मी म्हटलं की नाना मीठ तर बरोबर आहे सगळ्या पदार्थांमध्ये. ते म्हणेल नाही मला पाहिजे मीठ. तर मी म्हटलं की घ्या, आणि मी रागाने त्यांना वाढत राहिले, दे आणखीन. मी आणखी रागाने वाढत राहिले आणि ते आणखी म्हणजे आनंदाने दे वाढ अजून कमी आहे. म्हटलं घालू मग खावं लागेल ना सगळं, असं म्हणून त्यांना मी ताटांमध्ये मीठ वाढत राहिले आणि ते घेत राहिले. आणि एवढा खारट झालेला तो पदार्थ त्यांनी तेवढाच हसत हसत खाल्ला. म्हणजे मला तो प्रसंग अजूनही आठवतोय. आणि कोणतीही गोष्ट सहज हसत घेणं हा त्यांचा स्वभाव मला त्यामुळे चांगला लक्षात राहतो. आमचे एकत्र कुटुंब साळुकला आम्ही गणपतीला एकत्र यायचो, म्हणजे अगदी सगळे काका आणि सगळे भावंड. त्या लहानपणीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. म्हणजे तिथे आम्ही सगळेजण एकत्र यायचो आणि ते त्या वेळेत लहानपणामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच खूप छान आजही आठवून आम्हाला आमचं बालपण आठवतं आणि तो आनंद पुन्हा लुटता येतो. तर लहानपणाच्या ह्या आठवणीमध्ये आमच्या आयुष्यामध्ये म्हणजे या आठवणी आमच्या आयुष्यामध्ये फार मौल्यवान आहेत. आम्ही त्या अजूनही साठवून ठेवलेल्या आहेत. अगदी आमच्या घरामध्ये आरती मोठ्या आवाजात झाली पाहिजे हा नानांचा अट्टहास. गावामध्ये सगळ्यांच्या घरी जाऊन आरती सगळ्यांनी म्हणायची हा नानांचा अट्टहास. नानांप्रमाणेच आत्तांच्या देखील काही खूप छान आठवणी आमच्या बरोबर आहेत. आमच्याकडे गणपतीमध्ये फुलं आणण्यापासून रांगोळी काढणं, हे गणपती स्तोत्र मोठ्या आवाजामध्ये बोलणं, त्या सगळ्याचा अट्टहास नानांचा असायचा. अगदी घरामध्ये आमच्या अंबरनाथला देखील स्वामींची आरती म्हटल्याशिवाय कोणताही कार्यक्रम पार पडायचा नाही आणि तो पण खणखणीत आवाज सगळ्यांचा आला पाहिजे असं ठसकून सांगणारे आमचे नाना. असे कळत न कळत आमच्यावरती चांगले संस्कार करणारे नाना आणि अर्थात आमच्या आयुष्यामध्ये खूप संस्कार करणाऱ्यांमधल्या नानांचा खूप मोठा वाटा आहे. अर्थात मी आता रेकॉर्डिंग करते आणि आताही मला माझे अश्रू माझे कंट्रोल होत नाहीये, पण ऍटलिस्ट मी रेकॉर्ड करू शकते. ओके, मी समोर उभं राहून तर बोलूच शकणार नाही, म्हणून रेकॉर्ड करण्याचा हा माझा घाट आहे. आमचं एकत्र कुटुंब, बालपणाच्या आठवणी
त्या आजही आमच्या गोल्डन मेमरी म्हणून साठवून ठेवलेल्या आहेत. ओके, सो तुम्ही हे 4 शब्द ऐकल्यात आणि नानांबद्दल आणि खूप काही बोलता येईल, पण जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा नानांना अशाच आमच्याकडनं भरभरून शुभेच्छा. आमच्या ह्या नानांना उदंड आयुष्य मिळो, काकीला उदंड आयुष्य मिळो ही स्वामीचरणी प्रार्थना. थँक्यू. हॅलो, उपस्थितांना नमस्कार. मी थोडक्यात सांगेल की मगासपासून जे काही सगळ्यांनी मनोगत सांगितलं त्याचं थोडक्यात म्हणजे आमच्या मुलांवरती कुटुंब व्यवस्थेमुळे खूप छान संस्कार झाले आणि ह्याच्यासाठी आम्हाला ही कल्पना आहे की या चौघांनी खूप सॅक्रिफाईस पण केलं असणार, खूप काही नाती जोडण्यासाठी समजूतदारपणा पण दाखवला असेल की ज्याच्यामुळे आमच्यावरती ते संस्कार व्हावे त्याच्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न केला हे तुम्हाला सगळं दिसलं. आता थोडक्यात नाना आणि काकी यांच्या प्रेमासाठी मी 2च शब्द सांगेन की नानांचं आता मला जे सुचले थोडक्यात तेवढंच सांगते की नानांचं नाव हेच मला खूप सार्थक वाटतं की आपण जी मागची पिढी आहे ती किती छान नावं ठेवत होती. रामचंद्र, राम तर आपल्याला माहिती आहे जो सगळ्यांच्या हृदयात असतो आणि चंद्रामध्ये जे मला आता पटकन सांगता येतील असे आपण 2 गुण म्हणू. एक शीतलता जी नानांनी खूप प्रेमाने आम्हाला दिली. नानांच्या रूपाने आम्हाला एक काका, मोठा भाऊ आणि वडील हे तिन्ही प्रेम एकत्र मिळाले. त्यामुळे त्यांचं एक थोडंसं वेगळं हे होतं की काका म्हणूनच नाही तर भावासारखं सुद्धा त्यांनी प्रेम केलं. आणि दुसरं म्हणजे चंद्राची आपण माहिती आहे की अमावस्येनंतर एक त्याला तो कमवतो, तर तसेच नानांनी कर्तृत्व पण तसं म्हणजे कर्तृत्व हा जो गुण आहे चंद्राचा की अमावस्यानंतर कोणतंही माझं हे न होता एक धीराने वाटतो. तसंच नानांना आम्ही बघितलंय की आमचं दुकान गेल्यानंतर सुद्धा नानांनी आपलं कर्तृत्व दाखवले आणि आज नवीन दुकान करून आणि त्याला काकीची तेवढी साथ मिळाली. ह्या दोन्ही म्हणजे कुटुंबात सांभाळण्यासाठी आणि नवीन पूर्ण दुकान उभं करून आणि त्यातही ते इतक्या छान आनंदाने सांभाळतात आणि आम्हाला तेच त्यांचं आरोग्य लाभो त्यांना दोघांना आणि असंच हसतमुख राहो हीच इच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अस्मिता कदम परिवारांची मुलगी. आता नानांबद्दल सगळ्यांनी सांगितलेलं आहे, मी पण तेच सगळे अनुभव घेतले. पण माझं आता गणपतीचे अनुभव सुजाताने सांगितले, बाकी सगळे अनुभव सारखे आहेत. पण मी ठाण्याला राहत असल्यामुळे बालपण माझं ठाण्याला गेलं होतं, त्यामुळे माझी एक विशेष आठवण म्हणजे नाना जेव्हा ठाण्याला यायचे तेव्हा मी नानांकडे हट्ट करायची की मला काहीतरी घ्यायचंय, नवीन फ्रॉक, नवीन चप्पल, जे काही घ्यायचंय ते नानांना सांगणार आणि नानांना अगदी ब्राह्मण सोसायटी पासून अगदी जांभळी नाक्यापर्यंत सगळी दुकानं आम्ही एकत्र पालथे घालायचो आणि नाना तेवढ्या दुकानामध्ये माझ्या बरोबर हसत हसत यायचे आणि सगळ्यात शेवटी सगळी दुकानं शोधून झाल्यानंतर पहिल्या दुकानात येऊन मी ती वस्तू घ्यायची. पण मी पहिल्या दुकानामध्ये येऊन वस्तू घ्यायची पण कधी नाना माझ्यावरती चिडले नाहीत, ती वस्तू मला आनंदाने घेऊन द्यायचे. हा माझा अनुभव तसे भरपूर आहेत, वेळ कमी आहे. पण आपला आजचा कार्यक्रम म्हणजे खरंच खूप एक सुखद अनुभव होता. मोगरा फुलला या संत ज्ञानेश्वरांच्या ओळींसारखंच आजचा हा आपला सोहळा म्हणजे अक्षरशः अमृताचा वर्षाव होत आहे असं वाटतंय मला. त्यामुळे मी आज एक छोटस गाणं सादर करते. आजच्या प्रसंगाला साजेसं असं हे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलवचता बहरू कळियासी हाला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले सिरोप लावियले द्वारी, इवले सिरोप ला
फुलला, मोगरा फुलला, मनाची गुंती गुंफेला शेला, मनाची गुंती गुंफेला शेला, बापर खुमादेवी वरू विठ्ठले अर्पिला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. धन्यवाद. आज कार्यक्रमाला साजेसं असं म्हणून मी एक गीत सादर केलं. धन्यवाद. नमस्कार. आजचा हा कार्यक्रम नानांनी मला सांगितलेलं की तुम्ही हा कार्यक्रम हे करा, आणि म्हणजे हे जे शब्द आहेत ते मी काय बोलू शकत नाही, कारण मला थोडा इंग्लिशचा सराव जास्त असल्यामुळे त्यामुळे मी इथे बोलायला आलोच नाही. कारण हे अभिष्ट चिंतन वगैरे हे मला न जमणारे शब्द आहेत खरं सांगायचं तर मध्ये आता बोलताना माझ्याकडे इंग्लिश शब्द येऊ शकतील. नानांची आणि आमची ओळख म्हणजे दीपालीचं लग्न आल्यामुळे नाही. पहिलं म्हणजे तुमचा एक गैरसमज असेल तर आम्ही श्रीकृपामध्ये बऱ्याच वर्षापासून जायचो. माझे वडील तिकडे जायचे आणि नानांचं मला धन्यवाद करायचे, कारण त्यांनी मला मुलगी दिली त्यांची. कारण नंतर टाळ्या वाजवा, कारण सांगतो मी काय ते. आमचा सहवास मुंबईतला, म्हणजे माझे मामा माझ्या बहिणी वगैरे सगळे आलेले तिथे, सगळे मुंबईतले. तर माझं लग्नाने नाव नोंदवलं ते परेलला नोंदवलं होतं आणि 26 मुलींनी नाकारलं मला, का मी अंबरनाथला राहतो म्हणून. पण मुंबईच्या मुली अंबरनाथला येणार नाहीत आणि काखेत कळसा गावाला वळसा असं म्हणतो तसं होतं. ही मुलगी माझ्या क्लाससमोर रोज जायची वगैरे आणि माहीत नव्हतं की हीच मुलगी. हे कोणाला माहीत नसेल तुम्हाला ही स्टोरी म्हणून सांगतोय आज. मला हे काय व्यासपीठ मिळालं म्हणून बोलतोय. ते माझ्या क्लाससमोरून जायची नेहमी, पण माहीत नाही की ह्याची पण इच्छा नाही कशी. नंतर कळलं की हीच मुलगी, म्हणजे रोज समोरून जायची आणि आपल्याला माहित नाही. आम्ही अख्खं अंधेरी वगैरे वगैरे सगळे माझे आई वडील मुली बघत होत्या वगैरे. तर त्यामुळे नानांचे आणि काकींचे आभार, अण्णांचे आभार, कारण अण्णांनी त्या इनिशिएटिव्ह घेतला. आला इंग्लिश शब्द. नानांचा स्वभाव म्हणजे एकदम त्यांच्याकडनं एकच शिकायचं, तर आम्हाला काही जमलंच नाही, काय टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास कसलंच नाही. तुम्ही काही सांगा त्यांना, काय नाही, अरे आरामची, हा ठीक आहे. तुम्ही नेहमी बघा, आता पण बघा त्यांचा चेहरा बघा, काय नाही चालतंय यार, बस या क्या असं. म्हणजे हे खूप कठीण आहे, कारण आम्हाला कधी जमलं नाही ते. कारण कुठला आता आजचा कार्यक्रम कसा होईल, काय होईल वगैरे हे विचारत असतो आम्ही. हे काय नाही, हा चालतंय असं. त्यांच्याकडे गेलं आमची नेहमी, म्हणजे आम्ही कधी काय नाना कसे काय वगैरे असं काय नाही, काहीतरी नेहमी मस्करी बंकस असं चालू असतं. काही म्हणजे काही कोणत्याही विषयावरती आम्ही एकमेकांची मस्करी करतो. दुकानात गेलो तरी असं काही, म्हणजे तो विषय कोणताही असू दे, राजकारण असो, क्रिकेट असो, त्याच्यावरती म्हणजे वाद घालत बसतो. वाद म्हणजे असा नाही उगाचच काहीतरी. सिरियसली सांगतो, म्हणजे आम्ही कुठल्याही सिरियस टॉपिकवरती जरी बोललो असो, असं मला आठवत नाही 2-3 एक्झाम्पल हे सोडले तर. असंच आपलं काहीतरी, आणि ते कोणीतरी सुधाकर असतो तिथे दुकानामध्ये, मग काहीतरी आमची तसं बरोबर आहे म्हणजे. आणि नानांनी आज हा कार्यक्रम आहे, त्यांची इच्छा होती की आपण असा कार्यक्रम करावा, म्हणून तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात त्यासाठी तुमचे आभार. आणि असेच आशीर्वाद असू द्या सगळ्यांवर. तुमचं सगळं वाढदिवस, काकींचा वाढदिवस, अॅनिव्हर्सरी, या सगळ्यांची शुभेच्छा. धन्यवाद. नाना आणि मम्मी, माझ्या आणि धनश्रीकडून तुमच्यासाठी. आज नानांनी वयाची 70 पार केली, मम्मींनी 60 पार केली. तुम्हा दोघांच्या सहजीवनाला 41 वर्ष पूर्ण झाली.
या सर्वासाठी आमच्याकडून तुमचं अभिनंदन. इथे बसलेल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे तुम्ही नाना आणि काकी. तुमच्याबद्दल काय आणि किती बोलू, त्यासाठी शब्द आणि वेळ दोन्ही अपुरे पडतील. पण इतकेच सांगू इच्छिते, लहानपणापासून तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकलो आणि यापुढेही शिकत राहू. पण तुमच्याकडून शिकलेल्या 2 महत्वाच्या गोष्टी म्हणजे तुमचे समाधानी असणे आणि स्वामींवरची तुमची नितांत श्रद्धा. नाना काकी, तुमच्या पुढच्या सहजीवनासाठी आमच्याकडून शुभेच्छा. तुम्हाला निरोगी उदंड आयुष्य लाभो. आम्हा सर्वांचे प्रेम व स्वामींची कृपादृष्टी सदैव तुमच्यासोबत राहो. एक सून म्हणून मी फक्त एका शब्दात नानांचे उपकार मानते, कारण मी पण बोलू शकत नाही. माझ्या आई वडिलांनंतर मला सासरी लाभलेले आई वडील म्हणजे नाना काकी. खूप खूप धन्यवाद. आणखी कोणाला बोलायचंय? मी सरी काही बोलणार म्हणजे त्यांचं कर्तृत्व असं आहे की कोण शब्दात मांडू शकत नाही. म्हणजे त्यांनी मला त्यांच्याकडे बघितलं ना की मला नेहमी गाणं सुचतं आणि म्हणजे मला त्या गाण्यामधून तुम्हाला आमच्या पूर्ण फॅमिलीच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानायचे. ते त्या गाण्यातून त्यांचे जे विचार आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. कसे कोठुनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून. उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर. कधी ऊन तर कधी सावली, कधी चांदणी कधी काहिली, गोड करुणी देतो सारी, लावून या प्रीतीची झालर, जरा विसावू या वळणावर. बोलत नाहीये. थँक्यू. आपण एकीकडे जेवणाला सुरुवात करूया. केक कापण्याचा कार्यक्रम, इथे कार्यक्रम होतच राहणार आहेत, इतर मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत. पण त्याच्या आधी आपण एक पसायदान करून कार्यक्रमाची औपचारिक सांगता करूया. पण इथे कार्यक्रम मनोरंजनाचेही होणार आहेत, केक कापण्याचे होणार आहे, पण आपल्याला खूप उशीर होते. तर एकीकडे जेवणाची सुरुवात करायला हरकत नाही, सुरुवात तरी चालेल. फक्त बच्चे कंपनी कापायचं आहे. सगळ्यांनी स्टेजवर यायचं, नंतर केक आता असं बोलायचं. एक मिनिट थांबा. काही त्यांना आपले मनोगत व्यक्त करायचे तर मी त्यांना कृपया व्यासपीठावर यावे अशी विनंती करते. या. श्री रामचंद्र अर्थात नाना आणि सौ सुनंदा अर्थात आपल्या सर्वांच्या दृष्टीनं काकी यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी हा योग मला प्राप्त झाला. तसं खूप वर्षापासून मी त्यांना ओळखतो या कुटुंबाला, पण ठाण्याला असल्यापासून मी त्यांना ओळखतोय. अगदी शाळेत असल्यापासून तसं हे कुटुंब परिचित आहे. सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हापासून मी नाईक मंडळाच्या
कार्यकारिणीवर काम करत होतो तेव्हापासूनच या कुटुंबाशी माझं ओळख आहे. मला ते लवकर ओळखत नव्हते, पण या कुटुंबाला पूर्णतया मी ओळखत होतो. नाईक मंडळाच्या कार्यानिमित्त त्यांच्याकडच्या घरी जाणं येणं असं होतं आणि तेव्हापासूनच त्यांचा परिचय. अतिशय संस्कारक्षम, उच्च विचारसरणीचं असणारे संपूर्ण कुटुंब आणि सर्वच अतिशय समाजावर प्रेम करणारी अशी ही माणसं. आणि अचानकपणे परमार्थिक क्षेत्रातून नानांशी उशिरा का होईना पण संबंध आला आणि मनापासूनच ते पहिल्यापासूनच परमार्थिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात आघाडीवर असणार हे कुटुंब. पण माझ्याशी त्यांची नाळ जोडली गेली. अत्यंतिक हसरा चेहरा, अत्यंतिक बोलणं संपूर्ण हसरं शेवटपर्यंत. ते चेहऱ्यावर मी त्यांच्याकडे असं दुःखाची छटा वगैरे असं काही पाहिलं नाही. कधी भेटले तर हसतच राहणार आणि बोलणंही अतिशय हसरं, आनंदी, अतिशय वातावरण आनंदी. त्यांचा स्वभाव मला अतिशय भावला. आम्ही कधी इतर ज्या गोष्टी वगैरे असेल, एक परमार्थिक आणि सामाजिकच गोष्टी म्हणजे समाजाच्या दृष्टीनं हिताच्या आणि परमार्थिक दृष्टीनं हिताच्या गोष्टी आतापर्यंत करत आलो. असो त्यांच्याशी स्नेहसंबंध जुळला. या अभिष्ट चिंतनाला घरी येऊन त्याने निमंत्रण दिलं. मला आनंद झाला. मी म्हटलं कोणतीही परिस्थिती येणार, चिंता करू नका, आणणारे सणस आहेत माझ्याबरोबर. तेव्हा इथे येण्याची संधी प्राप्त झाली. एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, मी ते वाचलं नाही. वाचल्यानंतर प्रतिक्रिया मी त्यांना देईलच. आणि परमार्थिक शेवटचा त्यांचा जो काळ उर्वरित आहे, हा उभयतांचा काळ आध्यात्मिक आणि अतिशय आनंदाचा जावो. शेवटपर्यंत त्यांना जे आयुष्य प्राप्त हो, ते आरोगी म्हणजे अगदी निरोगी असं आणि आनंदी प्राप्त हो असं मनापासून मी स्वामींच्याकडे आणि ज्ञानोबा यांच्याकडे मागणी मागतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आणि ताईच्या म्हणजे काकींच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांना अभिष्ट चिंतन करतो. त्यांचं कौतुक करून मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या कुटुंबाचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण. या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला धन्यवाद देतो. खरोखर जाऊन या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आमंत्रण देण्यासाठी ते जेव्हा आले तेव्हा मला सुद्धा आश्चर्य वाटलं. कारण आमच्यासारख्या राजकारणामध्ये गेलेल्या छोट्याशा लोकांना मोठेपणा करण्याची फार हौस असते, पण नानाने अभिषेक चिंतन सोहळा ठेवला हे सुद्धा मला आश्चर्य वाटलं. कारण का त्यांना मोठेपणा नको असतो. बऱ्याच वर्षाचा माझाही अनुभव आहे. तसे थोडे मागे पुढे असो आम्ही. आता ते 70 म्हणतात, मी 71 आहे. 1-2 वर्ष मागे पुढे असेल. बऱ्याच वर्षाचा सोयीस्पणा असल्यामुळे शालोकला येणं होतं, पण जास्त येणं माझं कर्जत मध्ये होतं. ज्या ज्या वेळेला दुकानात आलो, रस्त्याच्या दुकानात आलो, त्याच्यानंतर अंबरनाथ आलो, पहिले भेटणार ते नाना, नंतर अण्णा. बंधू भाऊ जे असतो ना, तो या दोघांकडे पण शिकायला मिळाला. बरेच दिवस फक्त माझी बोलण्याची सवय संपले, पण बंधुप्रेम कसं करावं हे नाना आणि अण्णांना पाहायला मिळेल. कुठेही संशय वृत्ती हे एकामेकावर घेतली नाही. कारण पैशाचा व्यवहार आहे. सर्वसामान्य आपण कुटुंब असल्यामुळे दुकान चालवत असताना एकामेकावर विश्वास ठेवणं फार मोठं गोष्ट आहे. आणि दुकान सुद्धा सुंदर चांगला मार्केट असल्यामुळे धंदाही तसा होता. पण नानाने अण्णांना आत्मविश्वास दिला. विशेष मला त्यांचा पहिले आठवण वाटते, ज्या वेळेला नानांचे 5 मुले आहेत आणि यांचं लग्न झालं होतं आणि अण्णांवर फार मोठी जबाबदारी होती.
तर अण्णांच्या मुली मोठ्या नव्हत्या. मी जेव्हा येतो मामा म्हणून त्या छोट्या छोट्या मुली होत्या. 4थी 5वीला असतील, तेव्हा काही पहिलीला पण असतील. आणि सुनंदाताईचं लग्न झाल्यानंतर एवढी मोठी जबाबदारी आमच्या माळूताईंपेक्षा जास्त जबाबदारी त्यांनी घेतली. आणि या सगळ्यात आपण परिवार पाहिला, या सर्व मुली सुनंदाताईमुळे आयुष्याच्या शेवटी भरपूर शिकल्या. आपलं कुटुंब त्यांनी जोपासलं. अण्णांचे जावे सगळेच ग्रॅज्युएट टीचर असल्यामुळे अण्णांना काय मुलींची जबाबदारी होती नाही, पण मुलींची जरी जबाबदारी आमच्या नाना आणि सुनंदाताईंनी घेतली. हे मी प्रत्यक्ष पाहिजे. जेव्हा भोजनाला मी असायचो तेव्हा सर्व कामं माळूताईंपेक्षा सुनंदाताई करत होत्या. आणि मला खरंच ह्या आयुष्य चिंत सोडायला आल्याबद्दल मी काही तयारी नाही. मी आपण बाहेर फिरतोय, काय बोलावं आता समजत नाही. पण नाना आणि माझं हे नातं आहे ना, हे मेवण्यांचं नाही. अतिशय नानांना काही जरी बोलायचं असत आणि मला माझे सुख दुःख सांगायचं मी नानांना सांगितलेले, अण्णांनाही सांगितलेले. एक पण मी कृष्णकात मला सांगितलं नसेल मेवणे म्हणून, पण नानांशी बोललोय, अण्णांशी बोललोय. मला या सोहळ्या निमित्ताने आणि हा आनंदाचा परिवार इथे दिसल्यानंतर काहीतरी कमवलं असं वाटते. तुम्ही किती धनदौलत आपल्याकडे ह्यापेक्षा आपली मुलं, आपलं सर्व कुटुंब, सर्व बहिणींचं, भावांच्या मुलींचं, भावांच्या मुलांचं मोठेपणा आपल्या डोळ्यात एकत्र पाहायला मिळालं. याला जबाबदार हा कुटुंब एकत्रपणे नांदला, हे खरं कारण आहे. मी परमेश्वराकडे अशी प्रार्थना करतो. आज 70 वर्षांनी नानांचं अभिषेकीचा सोहळा चालू आहे. काकीचं 60 वर्ष, म्हणजे 10 वर्षाचा माझा गॅप आहे. पण कधीही ती बाई दुःखी दिसली नाही. हा त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे. सर्व कार्यक्रमामध्ये एकत्र येणं, आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं, हे त्यांनी पूर्ण केलं. या सोहळ्याच्या निमित्ताने मी नानांना शतायुष्य लाभो आणि आमच्या ताईंना सुद्धा शतायुष्य लाभाची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या सोहळ्याला आम्हाला बोलत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. माझे दोन शब्द जातो. कार्यक्रमाची सांगता पसायदाने होईल. तोपर्यंत सर्व बच्चे कंपनी सगळ्यांनी वर यायचे केक कापायला. एकीकडे जेवणाची सुरुवात झालेली आहे. दोषोनी मज घ्यावे पसायदान, जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे वरो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाहो, प्राणी वर्षचरण मंडळी, ईश्वर निष्ठाची मानती आई, अनवरत भूमंडळी भेट तुला, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे कामलीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होई त्रिलोकी, भजितो आली पुरुषी अखंडित, आणि व्यंतो भजिये विशेषी लोकीये, दृष्टादृश विजये ओवावे, एक म्हणे श्री विश्वेश्वराव, आओ ज्ञान बसाओ, येणे वरे ज्ञान देवो,
झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. आता आजच्या कार्यक्रमाची औपचारिक सांगता झालेली आहे. कार्यक्रम सुरूच राहा. केक कापण्याचा जेवणाची सुरुवात झालेली आहे. फक्त मुलांनी जेवणाचं ताट घेऊन तुम्ही इथे या. पुढील मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. आणि आजचा आणखी एक सांगायची गोष्ट की आजचा हे केक नानांची मुलगी दीपाली आणि त्यांच्या नणंद सोनाली यांनी बनवलेला आहे. म्हणजे एक नानांसाठी भेट. आणि त्या खूप छान केक बनवतात. केकच्या ऑर्डर्स घेतात. त्याच्यामुळे सोनाताईंना धन्यवाद. चला मुलांनी वर या. केक कापायचंय. बाकी लोकांनी जेवणाचं ताट घेऊन इथे आलं तरी चालेल. म्हणजे बाकी पुढील मनोरंजनाचा कार्यक्रम बघता येईल. हॅलो कोणा हॅलो. तत्पूर्वी एक आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम राहिलाय. नानांची मुलगी धनश्री एक थोडक्यात आभार प्रदर्शन करेल. कार्यक्रमाची सुरुवात आनंदाने होते. सर्वांचे सहर्ष स्वागत केले जाते. व्यासपीठावर यजमानांचे मनोगत व इतर मान्यवर यांचे मनोगत व्यक्त केले जाते. पण कार्यक्रमाला खरे स्वरूप होते ते म्हणजे आपल्या उपस्थितीने. आपण भरभरून मनापासून सहकुटुंब सह नातेवाईक वेळात वेळ उपस्थित राहिलात. आपले सर्वांचे या कार्यक्रमात व इतरही मान्यवरांचा सहवास लाभला. त्यांचे सर्वांचे मनापासून आभार. मनापासून आभार मी इथे मानते. आपण सर्वांनी सहभोजन आनंद घ्यावा ही नम्र विनंती. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. कार्यक्रम एन्जॉय करावा. सर्व पाहुण्यांना विनंती आहे, आपण भोजन केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी नानांच्या शुभेच्छा भेट आपण देऊ शकताय. त्याच्यामुळे आणि लहान मुलांचे सुद्धा कार्यक्रम होणार. तरी आपण जेवण केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी नानांना सध्याची भेट आपण देण्यासाठी येऊ शकताय. तरी
हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बहार खुद कहलाए, हर कली का दिल धड़काए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। तारों ने गगन से तुझको ये प्याम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हा हा टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आपल्या सगळ्यांच्या आगमनाने आज कार्यक्रमाची खूप शोभा वाढली. नाना काकींच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचे आभार. आणि असाच आपला पारिवारिक सोहळा दरवर्षी होत राहावं ही सदिच्छा स्वामींचरणी. कृपया सर्वांनी जेवल्याशिवाय जाऊ नये. स्टेजच्या माझ्या उजव्या बाजूने यायचंय, कोणाच्या स्टेजच्या भेटीची असेल स्टेजच्या उजव्या बाजूने या.
हॅलो, सगळ्यांचे फोटो घ्यायचे व्यवस्थित, घाई करायची नाहीये. हा, आणि जेवल्याशिवाय कुठे जायचं नाहीये. जेवणाची व्यवस्था हॉलच्या बाहेर केलेली आहे. या ठिकाणी ज्यांनी नानांना गेले 30 वर्ष यानंतर एक विशेष या ठिकाणी I can't see the difference of bacteria. थोडी स्टेजवर गर्दी जास्त करू नका, कारण की आपला फोटो घेता येत नाही व्यवस्थित. काही करू नका, आपल्याला वेळ भरपूर आहे. एका एकाने भेट घ्या, म्हणजे आपल्याला फोटो वगैरे व्यवस्थित घेता येते.
हॅलो 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 फोटो झाल्यानंतर तुम्ही तिथे थांबायचं सगळ्यांनी. त्या ठिकाणी नाना आपल्याला सुधाकर दादाचा सत्कार करायचा आहे, ज्यांनी नानांना गेले 30 ते 35 वर्ष नानांच्या सहवासात राहिले आणि नानांचे हात केले असे आमचे सुधाकर दादा, त्यांचा या ठिकाणी कदम परिवारातर्फे नाना या ठिकाणी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणार आहेत. असं द्या ना, घ्या असं नाही, दोघे तिथे तुम्ही नाही नानांच्या आयुष्यामध्ये त्यांचं एक फार वेगळं असं महत्व आहे असे सुधाकर दादा यांना या ठिकाणी नानांच्या शाळ आणि श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. गेले 35 वर्ष नानांच्या सहवासात आहेत ते आणि नाना आणि अण्णांचे दोघांचे हात बळकट करण्याचं त्यांनी काम केलं असे सुधाकर दादा यांचं या ठिकाणी कदम परिवारातर्फे सहर्ष स्वागत आणि सत्कार. आम्हाला झाला गर्दी ना गर्दी कुठे पुढे साखर
कुठे दक्ष कुठे बोलतोय का तो काय बोलत आहे बोलतोय का तो नाही हे दक्ष बोलणार आहे का तू मी गाणं थांबवलंय अरे सगळे बसलेत बोल ना अरे सगळे बोलणार आहे का हॅलो माझं नाव दक्ष दर्शन भाने मी गाणं बोलत आहे सगळ्यांनी ऐकावं सगळ्यांनी जेवता जेवता ऐकावं विठू मावली बोल 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 विठू मावली तू बावली जगाची विठू मावली तू मावली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठल मावली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पाय तुझी माया साकुशी रंग
सांगू श्रीरंगा संसाराची पांढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोटी आज आहे पांडुरंगा झाला जो हा अभंगा आलिया पांडुरंग अभंगाला जोड टाळची फळांची अभंगाला जोड टाळची फळांची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा लेकरांची सेवा केली सो तू आई लेकरांची सेवा केली सो तू आई लेकरांची सेवा केली सो तू आई माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला अभंगाला जोड टाळची फळांची अभंगाला जोड टाळची फळांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा केली सतुआई लेकरांची सेवा केली सतुआई लेकरांची सेवा केली सतुआई कसा पांग फेडू कस होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठल